आज आपण खूप विशेष घृत बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अश्वगंधा. ही अश्वगंधाची चूर्ण आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे गोखरू. ही गोखरू पावडर आहे. त्यानंतर आपल्याला आपण घेतली आहे सफेद मुसळी. ही सफेद मुसळी पावडर आहे. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे शतावरी. ही मुळाची भरड आहे. ही शतावरी आहे. आता ह्या सगळ्या जडीबुटी आपण ह्या 25 लिटर पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. याचा आपण काढा बनवून घेणार आहोत. या पूर्णपणे हे जे 25 लिटर पाणी आहे, त्या 25 लिटर पाण्यामध्ये आपण याला उकळवून फक्त 5 लिटर पाणी आपण याच्यापासून काढून घेणार आहोत. 5 लिटर पाण्याचा काढा. नंतर आपण त्याच्यामध्ये आणखी 32 प्रकारच्या जडीबुटी टाकून आपण ते तुपामध्ये सिद्ध करणार आहोत. आता हा जो काढा आहे हा आपण 25 लिटर पाण्यापासून एक 4 लिटर काढा आपण त्याच्यापासून काढलेला आहे. तर हा काढा शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी यांचा हा काढा आहे. तर हा काढा आता आपण ह्या भांड्यात घेणार आहोत. हा काढा आपण पुढील घृत सिद्धीसाठी या भांड्यात घेणार आहोत. आता आपण यामध्ये अश्वगंधा, सफेद मुसळी आणि शतावरी, अश्वगंधा, आता सफेद मुसळी, अश्वगंधा आणि गोखरू यांचा आपण कल्क तयार करून आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. याची एक पेस्ट तयार करणार आहोत आणि ती पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत. आता ह्या काड्यामध्ये आणखी आपल्याला एक 32 प्रकारच्या वनस्पती सूक्ष्म स्वरूपात टाकायच्या. हा त्या 32 वनस्पतींचं चूर्ण घेण्यात आलेलं आहे. हे चूर्ण व्यवस्थित मिक्स केले, एकत्रित करून आता हे आपल्याला आपल्या याच्यामध्ये घ्यायचे. आता हे जे वनस्पती आहेत त्या वनस्पती मंजिष्ठा, कुष्ठ, तगर, हरितकी, विवितकी, आमलकी, शर्करा, वचा, हरिद्रा, दारू हरिद्रा, यष्टीमधू, मेधा, यवानी, कटुका, पयस्या, हिंगू, काकोली, अश्वगंधा, शतावरी अशा प्रकारच्या ह्या वनस्पती आहेत ज्यांचा आपण घेतलेला आहे. तर हे चूर्ण स्वरूप आपण आता हे आपल्या काढ्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण यामध्ये गिरगाईचं तूप, हे जे वैदिक पद्धतीने जे गिरगाईचं तूप आपण बनवलेलं आहे आपल्या घरी लाकडी रळीनं, तर आता हे तूप आपण याच्यामध्ये मिळवणार आहोत हे घृत सिद्ध करण्यासाठी. याच्यामध्ये मिक्स करूया. आपल्या गाई ह्या पूर्णपणे बाहेर रानामध्ये चरायला जातात आणि त्या खूप साऱ्या औषधी वनस्पती तिथं खाऊन हे त्या दुधापासून तयार झालेलं तूप आहे. ते मुळातच खूप औषधी आहे आणि या सगळ्या बाकी वनस्पती टाकून आपण हे घृत सिद्ध करत आहोत.